नमस्कार. या तीन महान व्यक्तींच्या ऐतिहासिक घटना ते कसे एकत्र आले त्या घटनेबद्दल मी आपल्याला माहिती देत आहे. तो दिवस होता 26 फेब्रुवारी 1966, ज्या दिवशी एका महान स्वातंत्र्य सैनानीने आपले अखेरचे श्वास घेतले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्राणोत्क्रमण झाल्याची दुःखद वार्ता सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरली. वृत्तपत्रांनी दुपारीच विशेष अंक काढले. नभोवाणीने दुपारी 12:30 वाजता वृत्त प्रस्तुत केले. वार्ता समजताच अंत्यदर्शनासाठी सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन प्रांत संघचालक काशीनाथ पंत लिमये आणि मराठ्याचे संपादक आचार्य अत्रे आले. त्यांनी सावरकरांच्या खोलीत जाऊन अंत्यदर्शन घेतले. सावरकरांचे अंत्यदर्शन घेताना क्रांतिकार्य ते समाजकार्य, अभिनव भारत, ब्रिटन, अंदमान, रत्नागिरी, हिंदू महासभा असा सारा जीवनपट आचार्य अत्रेंच्या डोळ्यासमोरून झरझर पुढे गेला. मातृभूमीकरता सर्वस्वासोबतच संपूर्ण कुटुंबाची आहुती देणाऱ्या एवढ्या महान तपस्व्याची अंतिम यात्रा ही त्यांच्या कार्याच्या भव्यतेला शोभेशीच असली पाहिजे असा विचार करून त्यांनी सरकारी पातळीवर शासकीय इतमामात यात्रा निघावी यासाठी पुढाकार घेतला. त्यांचे पार्थिव नेण्यासाठी एक लष्करी गाडा मिळवण्याचा प्रयत्न केला. संबंधित अधिकाऱ्यांना तशी विनंती करण्यात आली, परंतु ती नाकारण्यात आली. सरकारी उदासीनता बघून अत्रेंच्या अंगाची लाई होत होती. मात्र त्यांनी निश्चय केलाच, काहीही झाले तरी स्वातंत्र्यवीरांची अंतिम यात्रा ही एखाद्या सेनापतीला साजेशीच होणार. त्या क्षणी आचार्य अत्रे यांनी थेट एकच निर्णय घेतला, व्ही शांताराम यांच्याकडे मदत मागायची. आचार्य अत्रे यांनी व्ही शांतारामांना संपूर्ण परिस्थिती सांगितली. शासनाकडून लष्करी वाहन न मिळाल्याने चित्रनगरीत उपलब्ध साधनांचा वापर करून तसाच एक ट्रक तयार करून द्यावा अशी विनंती केली. आणि इथेच दिसते व्ही शांताराम यांची राष्ट्रभक्ती, तत्परता आणि सावरकरांवरील अपार आदर. आचार्य अत्रेंच्या या विनंतीला मान देऊन व्ही शांताराम यांनी अवघ्या एका तासात लष्करी गाड्याप्रमाणे सैनिकांचे चित्रफलक, तोफा बंदुका असलेली मांडणी आणि लष्करी वाहनांसारखा डौल असा ट्रक सिद्ध करून सावरकरांच्या अंत्ययात्रेसाठी पाठवला. अंत्ययात्रा सावरकर सदनापासून ते गिरगावातल्या चंदनवाडी विद्युत वाहिनीपर्यंत असणार होती. सावरकरांचे पार्थिव हे व्ही शांताराम यांनी तयार केलेल्या लष्करी गाड्यामध्ये ठेवण्यात आलं आणि मग सैनिकी डौलात शांतारामांनी सजवलेला तो ऐतिहासिक रणगाडा स्वातंत्र्यवीरांचे पार्थिव घेऊन निघाला चंदनवाडी विद्युत वाहिनीच्या दिशेने. तब्बल 6-7 मैलाचे अंतर होते. यात्रेतील जनता सावरकर अमर रहे, सावरकरांच्या राजकारणाचा विजय असो, हिंदू धर्म की जय, हिंदू राष्ट्र की जय आदी घोषणा देत होती. वाटेत ठिकठिकाणी कमानी, फुलांच्या परड्या रस्त्यावर उभारल्या होत्या आणि सावरकरांचे शव ठेवलेला लष्करी गाडा जसा पुढे जात होता तशी त्यावर परड्यातून पुष्पवृष्टी केली जात होती. यात्रा जेव्हा आर्थर रोड तुरुंगापाशी आली त्यावेळी एक आगळे दृश्य दिसले. तुरुंगाच्या बाहेरच्या मुख्य दारावर पहारा करणारे पोलीस शवगाडा समोर येताच त्यांचा फिरता पहारा थांबवून खांद्यावरच्या बंदुकी खाली उलट्या धरून दक्ष स्थितीत नतमस्तक होऊन उभे राहिले होते. तर त्या 4 भिंतीच्या मागे असलेल्या चाळीच्या वरच्या मजल्यावरून जमलेल्या कैद्यांनी स्वयंस्फूर्तीने स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे, स्वातंत्र्यवीर सावरकर की जय अशा घोषणा देऊन श्रद्धांजली वाहिली. हा केवळ अंत्यविधी नव्हता, तर तो होता एका महामानवाला संपूर्ण राष्ट्राने केलेला अभिवादन. जसे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सावरकरांचे स्थान सर्वोच्च स्थानी होते, तसेच भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण इतिहासात व्ही शांताराम यांचे नावही सर्वोच्च स्थानावर आहे.
एका प्रखर देशभक्ताला श्रद्धांजली देण्यासाठी दुसऱ्या महान देशभक्ताने केलेला हा अद्वितीय योग आजही मराठी मनाला रोमांचित करतो. स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे. धन्यवाद.